माझे पद्मश्री मित्र डॉक्टर विलास डांगरे. 25 जानेवारी 2025 रोजी संध्याकाळी 5 वाजता सहज व्हॉट्सॲप चाळत बसलो होतो. कुठल्याशा ग्रुपमध्ये एक बातमी, आजच्या भाषेत पोस्ट, तर एक बातमी वाचली. पद्म पुरस्कार जाहीर. नागपुरातील प्रसिद्ध होमिओपॅथ डॉक्टर विलास डांगरे यांना पद्मश्री. बाकी कुठेही ती बातमी नसल्यामुळे सत्यता जाणून घ्यावी म्हणून मी शंकरराव विलासचे भाचे जावई आहेत, तर शंकररावांना फोन केला. शंकररावांनी बातमी खरी असल्याची खात्री दिली. जणू आपल्यालाच पद्मश्री मिळाली असा तो आनंद होता. माझं मन सहजगत्या 70च्या दशकात गेलं. त्या काळी आम्ही कॉलेजमध्ये शिकत असू. डॉक्टर कृष्णराव भागडीकर आणि डॉक्टर जगन्नाथराव नाईकवाडे यांचेमुळे आम्ही विद्यार्थी परिषदेशी जोडल्या गेलो होतो. एक छान ग्रुप तयार झाला होता. त्यात एक नाव होतं विलास डांगरे. बाकी मित्रांमध्ये सुधीर पाठक, राजा गावंडे, सुस्मिता महाशब्दे, सुषमा देशपांडे, सुलभा नेऊरगावकर, सुलभा तेलंग अशी मंडळी होती. विलास हा मोहता सायन्स कॉलेजमध्ये प्री युनिव्हर्सिटीला होता. 1970 साली मी महालातून रेशीमबागेत राहायला गेलो. माझ्या घरापासून 4 घरं पुढे डॉक्टर प्रभाकरराव भोयर राहायचे. त्यांचेकडेच विलास राहत होता. रेशीमबागेत एक नवीन ग्रुप तयार झाला. त्यात मी, विलास, किशोर धाराशिवकर, सुरेश बढे, भैया हिरडे, सतीश सहस्त्रबुद्धे अशी मंडळी होती. कॉलेज संपल्यानंतर एखाद्याच्या घरी जमणं, गप्पा करणं आणि गाणी म्हणणं अशी आमची दिनचर्या असायची. विलासला मात्र मुकेशची गाणी गायला आवडायची. आज माझ्या डोळ्यासमोर फक्त विलास आहे. कोण होता विलास? विलास मूळचा अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर बाजार या गावचा. 4 नोव्हेंबर 1954 ही त्याची जन्मतारीख. तिथेच तो लहानाचा मोठा झाला. शाळेत जायला लागला. चांदूर बाजारसारख्या ठिकाणी मुलाचं योग्य शिक्षण होईल का अशी चिंता आईवडिलांना होती. खेडेगावातील आर्थिक स्थिती हा विषय देखील होताच. विलासची मोठी बहीण सौभाग्यवती ताराबाई त्याच्यापेक्षा वयानं 13 वर्षांनी मोठी होती आणि लग्नानंतर नागपूरला स्थायिक झाली होती. त्या काळचे सुप्रसिद्ध होमिओपॅथ डॉक्टर प्रभाकरराव भोयर हे विलासचे मेहुणे. त्यांनीच विलासला शिक्षणासाठी नागपूरला बोलावून घेतलं. अशा प्रकारे 1966 साली विलास नागपूरला स्थानांतरित झाला. महालातल्या नवयुग विद्यालयात पुढचं शिक्षण सुरू झालं. तेव्हा तो 6व्या वर्गात होता. पाहता पाहता 1970 साली विलास मॅट्रिक झाला. डॉक्टर साहेबांनी आणि ताराबाई या दोघांनी मोठ्या कौतुकानं त्याला मोहता सायन्स कॉलेजमध्ये टाकलं. प्री युनिव्हर्सिटीला असतानाच विलासच्या लक्षात आलं की हे सायन्स अपने बस की बात नाही है. विलासला त्याच्या पायावर उभं करणं ही डॉक्टर साहेबांची प्राथमिकता होती. मात्र विलासची इच्छा नोकरी करण्याची होती. आपण जावयावर भार होऊ नये असंही त्याच्या मनानं घेतलं असावं. विलासला होमिओपॅथीचं शिक्षण द्यावं असं डॉक्टर भोयर यांनी जणू ठरवूनच टाकलं होतं. आपण विलासला त्याच्या पायावर उभं करू शकू अशी त्यांना खात्री होती. अशा रीतीनं विलासचा होमिओपॅथी कॉलेजमध्ये प्रवेश झाला. सुरुवातीपासूनच विलासमध्ये लीडरशिपचे गुण होते. आंदोलन आणि नारेबाजी काहीही असो, विलासराव अग्रेसर असत. विलासनं चक्क महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी पंगा घेतला. मग काय, प्राचार्यांनी तू कसा पास होतो अशी धमकी देखील विलासला दिली आणि होऊ नये तेच घडलं. विलासला प्रॅक्टिकलमध्ये जाणून बुजून नापास करण्यात आलं. या प्रकारात 1 वर्ष वाया गेलं. असो, अखेर 1974 विलास डिप्लोमा घेऊन डॉक्टर झाला. आता मात्र विलासकडे डॉक्टर भोयर यांचे सोबत दवाखान्यात जाऊन बसण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. डॉक्टर भोयर यांचा दवाखाना त्याकाळी भोसला वेधशाळेजवळ महालात होता. सकाळ संध्याकाळ दवाखान्यात जाणं आणि दुपारी मित्रांसोबत वेळ घालवणं
अशी दिनचर्या होती. सकाळी आम्ही केशवनगर शाखेत जात असो. विलास, सुरेश आणि भैया हे तिघही शाखा सुटायची वाटच पाहत असायचे, कारण त्यांना त्यांचा बार भरायचा असायचा. ह्या बाबतीत स्वर्गीय दत्ताजी डिडोळकर या बार कंपनीचे म्हणजे तंबाखू सेवन कंपनीचे गुरु होते असं म्हणण्यास हरकत नाही. 1975च्या जून महिन्यात देशात आणीबाणी लागली. आणीबाणी विरोधात पोस्टर्स लावताना विलासराव पकडले गेले आणि मग काय, महिनाभर जेल झाली. विलासमुळे डॉक्टर भोयर यांना देखील मिसाखाली अटक करण्यात आली. डॉक्टर भोयर 19 महिने नाशिक कारागृहात होते. विलासनं मात्र या संकटाला संधीमध्ये परावर्तित केलं. डॉक्टर भोयर यांच्या अनुपस्थितीत विलासनं चिकाटीनं दवाखाना चालवला. विलासला यश मिळत गेलं. बराच अभ्यास केला आणि रुग्णांवर प्रयोग देखील केले. बंदी उठल्यानंतर डॉक्टर भोयरांच्या स्वाधीन त्यांचा दवाखाना करून स्वतंत्र व्यवसायाचं स्वप्न विलास पाहू लागला. त्याच काळात विलास आजारी पडला आणि त्याची योजना वर्षभरासाठी लांबणीवर पडली. 1980 हे साल विलाससाठी महत्त्वाचं वर्ष ठरलं. वेस्ट हायकोर्ट रोडवर तात्या टोपे हॉल समोर एका घरात विलासनं आपला नवीन दवाखाना थाटला. त्या घराचा हॉल विलासला काही वेळेपुरता वापरायला मिळाला. त्याला व्यवस्थितपणे पेशंट्स मिळायला जवळपास 1 वर्ष लागलं. आणि दुसरी महत्त्वाची घटना ही याच दरम्यान घडली, ती म्हणजे विलास पहिल्यांदा रामकृष्ण मठात पोहोचला. त्यानंतर मात्र रोजच विलास मठात हजेरी लावायला लागला. वाचनाची आवड असल्यामुळे 2 दिवसात मोठमोठी पुस्तकं तो वाचून काढत असे. रोजच्या मठातल्या जाण्यामुळे मठातल्या सगळ्याच स्वामीजींशी त्याचा घनिष्ठ असा परिचय झाला होता. त्यात एक मोठं नाव होतं स्वामी व्योमरूपानंद. स्वामींची विलासवर खूपच मर्जी होती. 1982 मधली घटना आहे. स्वामी व्योमरूपानंद महाराजांनी विलासला निरोप पाठवून बोलवून घेतलं. विलासचे योग जबरदस्त होते. स्वामी वीरेश्वरानंद नागपूरला येणार होते. स्वामी वीरेश्वरानंद हे स्वतः माताजींचे दीक्षित होते आणि विलासनं स्वामीजींकडून दीक्षा घ्यावी अशी स्वामी व्योमरूपानंद यांची इच्छा होती. त्या दिवशी विलासला स्वर्ग गाठल्याचं सुख मिळालं. दुसऱ्याच दिवशी विलास आणि त्याची भाची म्हणजे डॉक्टर भोयर यांची मुलगी उषा यांची रीतसर दीक्षा झाली. त्या दिवसापासून विलासमध्ये आमूलाग्र बदल झाल्याचं मी स्वतः अनुभवलं आहे. 6 महिन्यातून एकदा तरी विलासची कलकत्त्याच्या आश्रमात हजेरी लागत असे. 1982 साली विलासनं आपला दवाखाना सुरेंद्रनगरमध्ये स्थानांतरित केला. विलासच्या व्यवसायाला देखील ठाकूरांचा जणू आशीर्वादच मिळाला. व्यवसायात भरपूर यश मिळत गेलं. परिस्थिती इथपर्यंत पोहोचली की रुग्णांना नंबरसाठी पहाटेपासून रांगा लावाव्या लागत असत. विलासची नाडी परीक्षा जबरदस्त आहे. नाडी परीक्षेवरून रोगाचं निदान आणि त्यानुसार औषधोपचार अशी त्याची पद्धत आहे. अनेक रुग्णांचा असा अनुभव आहे की डॉक्टर साहेब ठाकूरांचं आणि माताजींचं स्मरण केल्याशिवाय औषध देत नाहीत. विलासच्या टेबलवर ठाकूर म्हणजे रामकृष्ण परमहंस, माताजी आणि स्वामी विवेकानंद यांचे फोटो आहेत. त्यांची कृपा हेच विलासच्या यशाचं रहस्य आहे. विलासनं जयप्रकाश नगरमध्ये स्वतःचं घर बांधण्याच्या उद्देशानं एक प्लॉट घेऊन ठेवला होता. वडिलांच्या उपस्थितीत भूमिपूजन झालं ही गोष्ट विलासला विशेष समाधान देऊन गेली. 1984 मध्ये विलास स्वतःच्या घरात राहायला गेला. विलासला सहज गमतीनं मी विचारलं की विलास, तू लग्न का केलं नाहीस? त्यावर तो हसत हसत म्हणतो, अरे करायचं होतं लग्न, पण साला वेळच मिळाला नाही. विलासची ख्याती सर्व दूर पोहोचत गेली. 95-96च्या दरम्यान नितीनजी महाराष्ट्रात मंत्री होते. नितीनजींचा विलासवर आणि त्याच्या उपचारांवर खूप विश्वास होता आणि विलासच्या प्रति स्नेह देखील होता. त्या काळात बाळासाहेब ठाकरे यांची तब्येत ठीक राहत नसे. नितीनजींनी बाळासाहेबांना विलासची माहिती दिली आणि त्याचेकडून उपचार करून घेण्याचा सल्लाही दिला.
एवढंच नव्हे तर संध्याकाळच्या विमानानं विलासला मुंबईला बोलावून देखील घेतलं. विलासनं सोबत आपला भाचा छोटू भोयर यालाही घेतलं होतं. नितीनजी, विलास आणि छोटू जवळजवळ रात्री 2 वाजेपर्यंत बाळासाहेबांच्या घरी गप्पांमध्ये रंगले होते. बाळासाहेबांना मात्र विलासच्या औषधाची मात्रा लागू पडली होती. दुसऱ्या दिवशी बाळासाहेब नितीनजींना म्हणाले, काल मला छान झोप लागली. पण इकडे विलासचं काय झालं? तो सकाळी सकाळी नागपूरला जाण्यासाठी विमानतळाकडे निघाला. गाडीचा वेग खूपच होता. कदाचित ड्रायव्हर नशेत होता. आणि जे घडू नये तेच घडलं. फार मोठा अपघात झाला. गाडी 3 कोलांट्या खाऊन स्थिरावली होती. भाचा मामाला विचारतो, तुम्ही कसे आहात? मामा भाच्याला विचारतात, तू कसा आहेस? दोघंही सुखरूप बचावले होते. पण या गडबडीत विमान मात्र सुटलं. जसे आले तसेच ते नितीनजींच्या घरी गेले आणि नितीनजींसह संध्याकाळच्या विमानानं नागपूरला पोहोचले. असो, विलासच्या VIP आणि VVIP रुग्णांची यादी देखील फार मोठी आहे. त्यात स्वर्गीय सुषमा स्वराज, विलासराव देशमुख, मोहन धारिया, प्रिया तेंडुलकर आणि विलासजी मुत्तेमवार, विजय भटकर, मुकुल वासनिक आणि गुलाम नबी आझाद व श्री बनवारीलाल पुरोहित यांचा समावेश आहे. एवढंच काय तर निवडणूक काळात आपल्या सर्वांचे लाडके प्रधानमंत्री नरेंद्रभाई यांनी देखील नागपूर दौऱ्यावर असताना आपला बसलेला आवाज मोकळा करण्याकरता विलासकडून औषध घेतलं आणि पुढील दौऱ्यासाठी जास्तीचे डोस देखील मागवून घेतले. विलासला व्यवसायाशिवाय सामाजिक कामात देखील खूप रस आहे. केशवनगर शाळा, न्यू इंग्लिश हायस्कूल आणि तरुण भारत या संस्थांच्या माध्यमातून विलासची अविरत समाजसेवा आजतागायत सुरू आहे. आपण पाहतो आहोत, गेल्या अनेक वर्षांपासून विलास नरकेसरी प्रकाशन संस्थेचा अध्यक्ष आहे. विलासवर आघातही खूप झालेत. 27 डिसेंबर 2014 हा तो दिवस होता. विलासनं सकाळचा दवाखाना आटोपला. दुपारनंतर 3 बैठकी होत्या. वनवासी कल्याण आश्रमाची जबाबदारी होती. बैठकीत रात्री 8 वाजता बोलायला सुरुवात केली. जवळजवळ 45 मिनिटं विलास बोलत होता आणि अचानक त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. 2-3 उलट्या झाल्या. तो सेरेब्रल अटॅक होता. त्याला रात्री 12:30 वाजता ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं. बातमी वाऱ्यासारखी पसरली. रात्री 2:30 वाजता नितीनजी पत्नीसह दवाखान्यात पोहोचले. डॉक्टरांशी सतत चर्चा सुरूच होती. त्यातच विलासला हृदयविकाराचा झटका आला. हृदय बंद पडलं होतं. पण एका तरुण महिला डॉक्टरनं समयसूचकता दाखवून माउथ टू माउथ रेस्पिरेशन अर्थात CPR देऊन विलासचे प्राण वाचवले. आपण एका अतिमहत्त्वाच्या व्यक्तीचे प्राण वाचवले आहेत याची तिला जाणीव देखील नव्हती. आपला जीव वाचवणाऱ्या डॉक्टरला भेटण्याची विलासला खूप इच्छा होती. पण त्यानंतर मात्र ती महिला डॉक्टर कधीही समोर आली नाही. विलास 1 महिना दवाखान्यात होता. विलासचा जीव तर वाचला, पण त्याला अंधत्व आलं. आपल्या दवाखान्यात आपण रुग्णांच्या सेवेसाठी पुन्हा जाऊ शकू का? आपल्याकडून पूर्वीसारखी रुग्णसेवा होईल का? असे अनेक प्रश्न मनात असताना प्रयत्न तर करून बघू या भावनेनं विलासनं पुनश्च सेवा प्रारंभ केली आणि गुरुकृपेनं ती अविरतपणे सुरू देखील आहे. विलासच्या दोन्ही आजारातच नव्हे तर त्याच्या दैनंदिन जीवनात देखील त्याचं कुटुंब म्हणजे भाचा छोटू आणि भाच्या उषा आणि विजू तसेच भाचे जावई शंकरराव गद्रे यांचं अनन्यसाधारण असं योगदान आहे. विलासनं अनेक डॉक्टर्स घडवले. अनेकांनी आपापला स्वतंत्र व्यवसाय देखील सुरू केला आहे. मात्र अगदी सुरुवातीपासून सावलीसारखी सोबत केली गुणवंत भाजीपाले यांनी. या सगळ्यांचा उल्लेख केल्याशिवाय हा लेख पूर्ण होणार नाही. विलासच्या 2दा जीवावर बेतलं, पण ठाकूरांच्या, माताजींच्या आणि त्यांच्या गुरूंच्या कृपेनं आणि आशीर्वादानं तो सही सलामतपणे बाहेर पडला. विलास आजही रुग्णसेवा करतोय. त्याला आध्यात्मिक वरदहस्त आहे आणि संघाचे संस्कार आहेत. रामकृष्ण मठ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या 2 गोष्टी त्याच्या जीवनाचा आधार आहेत. म्हणूनच
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परमपूजनीय सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत विलासबद्दल बोलताना म्हणतात, मनुष्यत्व, मुमुक्षत्व आणि महापुरुषांचं सान्निध्य केवळ परमेश्वर कृपेनंच साध्य होतं. डॉक्टर विलास डांगरे हे असोच अलौकिकत्व प्राप्त केलेले व्यक्ती आहेत. विलासजींचं सान्निध्य मला स्वतःला आणि माझ्या संघबंधूंना मिळालं ही परमेश्वराची कृपा आहे. विलाससारखी सच्छील, निगर्वी आणि कर्तृत्ववान व्यक्ती माझी मित्र आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. लवकरच त्याला पद्मश्री मिळणार आहे. ती मिळण्यापूर्वीच सर्व मित्रपरिवारातर्फे त्याचं अभिनंदन करतो आणि ह्यापेक्षाही मोठं पद्म त्याला मिळावं अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. या लेखाचे लेखक ॲडव्होकेट सुनील पाळधीकर हे आहेत. हा लेख, अभिवाचन आणि सादरीकरण आपल्याला आवडलं असेल तर लाईकचं बटन दाबा, शेअरचं बटन दाबून हा लेख आपल्या मित्रांना, नातेवाईकांना आणि डॉक्टर विलास डांगरे यांच्या प्रत्येक पेशंटपर्यंत आपण पोहोचवावा ही विनम्र विनंती करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद.